साप आणि करवत. एकदा एक साप तुकारामांच्या वर्कशॉपमध्ये पोहोचला. वळवळत जात असताना तो एका करवतीला घासून गेला आणि त्यामुळे त्याला किंचितशी जखम झाली. झटकन तो वळला आणि त्याने करवतीचा चाव घेतला. त्याचबरोबर त्याच्या दातांना आणि तोंडाला चांगलीच इजा झाली. मग काय झाले आहे हे समजावून न घेता त्याने असा समज करून घेतला की त्या करवतीने त्याला हल्ला केला. मग त्याने असे ठरवले की त्या करवतीला घट्ट विळखा घालायचा आणि सगळी ताकद लावून तिचा श्वास बंद पाडायचा. पण असे करताना सापालाच प्रचंड जखमा झाल्या आणि तो विल्हळत मरण पावला. काही वेळा रागाच्या भरात आणि प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि ज्यांनी आपल्याला इजा पोचवली आहे अशांना दुखावतो, पण शेवटी असे लक्षात येते की आपण स्वतःलाच आणखी इजा करून घेतली आहे. आयुष्यात काही वेळा परिस्थिती, माणसे, त्यांची वागणे, त्यांचे बोलणे सगळ्यांकडे दुर्लक्ष करणेच योग्य ठरते. काही वेळा प्रतिक्रिया व्यक्त न करणे हेच अधिक योग्य ठरते, कारण त्यामुळे नंतरच्या घातक आणि भयंकर परिणामांचा त्रास सहन करावा लागत नाही. त्यामुळे कधीही द्वेषाने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये याची काळजी घ्यावी, कारण अन्य कशाही पेक्षा प्रेमातच जास्त ताकद असते.